तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार सावंत, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपल्या खोची या गावामध्ये आपण जे मायजो कंपनीचा 13 HP जो पॉवर विडर आहे त्याचं आपलं इलाही पेंडारी ह्या साहेबांनी प्रदर्शनामधून ट्रॅक्टर घेतलेला होता. तर त्याचं फील्ड डेमोसाठी आज आपण आलेलो होतो आणि आज पूर्ण शेतकरी आपले रानामध्ये काम चालू असताना अखंड शेतकरी वर्ग हे मशीन बाबा कशा पद्धतीनं काम करतंय हे बघण्यासाठी आलेलो होतो. तर आपण पेंढारी साहेबांना सगळ्यात पहिला पेंढारी साहेबांना विचारूया की कशा पद्धतीनं मशीन काम करतंय. तर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्हाला अख्ख्या आयुष्यात तुम्ही माझ्यामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच घेतलाय. तर कशा पद्धतीने तुम्हाला काम वाटलं? चांगलं वाटलं काम. चांगलं वाटलं बाबा. कुठे तुम्हाला धोका आहे किंवा असं काय वाटलं? काहीच नाही वाटलं. बरं, तुम्ही आता आपण 2 रानांमध्ये आपण डेमो घेतला, एक घातीच्या रानामध्ये आणि एक उसाच्या ह्या काळ्या मातीमध्ये आपण डेमो घेतला. कुठं ट्रॅक्टरची ताकद ही कमी वाटते अशी काय जाणवलं का? नाही कुठं नाही वाटलं. म्हणजे समाधानी आहात का? बरं, आता मामा तुम्ही पुढे या. आपले नाव काय सगळ्यात पहिला? जय असू दे नाव सांगा. बबन सकारे. तर हा बामणे साहेब आपल्याकडे आले होते. तर त्यांनी मशीन पहिला हात लावायला नाही म्हणत होते. तर त्यांना मी बोलता बोललो की मी तुमच्या मुलासारखा आहे, मी सांगतो म्हणून मशीनला हात लावा. तर दादा तुम्ही एक सरी मारली, तुम्हाला कुठं धोका वाटतोय किंवा असं काय जाणवलं का? काय नाही. मशीनचं काम कसं आहे? नंबर 1 मध्ये ना. बर, तर तुम्ही सुद्धा सांगू शकताय की तुम्ही सुद्धा स्वतः चालवला. वय काय तुमचं? 66. तुमचं मामा? माझं काय 60-65 आहे. बर, तुम्ही सुद्धा 66-70 या वयामध्ये ट्रॅक्टर चालवला. हो. कुठं ताकद कमी पडते असं काय जाणवलं का? नाही मुद्दामच मी घेतला. वयस्कर माणूस असून मुद्दामच ट्रॅक्टर कसा चालवा येतोय का आणि ट्रॅक्टरची काय शक्ती कशी आहे हे बघायसाठी, आपल्याने कुणाला तो आवडतोय का नाही आवडतो हे बघण्यासाठी मी मुद्दामच ट्रॅक्टर हाती घेतला. तुम्हाला काय आवडलं या मशीन मधलं? या मशीनमध्ये सुपीकता, जमीन भोंड्याला माती लागणं, हा, जमीनची सुपीकता वाढवणं हे काम चांगलं करेल असं मला तर वाटतंय. बर, तुम्ही आता चालवला, तुम्हाला ह्या हातातनं सुटलं की मशीन हे थांबतंय, ह्या कारणावरतीच तुम्ही मशीन हातात धरला. हो. तर सेफ्टी आहे का? नाही धोकादायक काय वाटलं नाही. बर, म्हणजे धोका नाही. बर, आपल्याला जर अडचण आली की मशीन मधनं हात आपण काढला की मशीन आपण बघलेला. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीला काय धोकादायक असं काय नाही. मशीन खरेदी करायचं तर कुठं करायचं? कुठे करायचं?